नमस्कार शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023 साठी राज्य सरकारच्या माध्यमातून निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे देण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, 2069 कोटी 34 लाख रुपये इतका निधी हा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर का 2023 मध्ये खरीप पीक विमा भरला असेल तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आलेली आहे, कारण लवकरच तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत आणि या संदर्भातील जी.आर. सुद्धा प्रकाशित झालेला आहे। तो जी.आर. आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून असेच आणखी नवनवीन व्हिडिओ हे आपल्यापर्यंत येत जातील। चला तर शेतकरी मित्रांनो, आता जी.आर. काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, इथे बघू शकता, सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप 2023 अंतर्गत उर्वरित राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रुपये 2069 कोटी 34 लाख 69,958 रुपये इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबत हा जी.आर. प्रकाशित झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग शासन निर्णय क्रमांक शेतकरी मित्रांनो दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हा जी.आर. प्रकाशित झालेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, ज्या काही शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक विमा 2023 अंतर्गत पीक विमा भरलेला होता त्यांच्यासाठी ही अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता जी.आर. काय आहे ते अगदी सविस्तरपणे पाहूया। शेतकरी मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता, कृषी आयुक्तालयाने सादर केलेली मागणी आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करता सर्वसमावेशक पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 अंतर्गत योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पीक विमा कंपन्यांना उर्वरित राज्य हिस्सा पीक विमा हप्त्यापोटी रुपये 2069 कोटी 34 लाख 69,958 इतकी रक्कम खालीलप्रमाणे वितरित करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, 2069 कोटी 34 लाख 69,958 इतकी रक्कम ही पीक विमा कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यासाठी खालील जे काही नावे आहेत, म्हणजे जे काही कंपन्या आहेत त्या कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यासाठी हा जी.आर. प्रकाशित झालेला आहे। म्हणजे शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेले आहेत व आता लवकरच ते पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, इथे तुम्ही खाली बघू शकता, ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्या कंपन्यांची इथे नावे दिलेली आहेत। तसेच त्यांच्या पोर्टलनुसार एकूण देय म्हणजे राज्य हिस्सा नेमका किती आहे ते दिलेलं आहे। त्याच्यानंतर विमा कंपन्यांना यापूर्वी वितरित राज्य हिस्सा अनुदान किती होते ते सुद्धा दिलेले आहेत। तसंच शेतकरी मित्रांनो, प्राप्त शिफारसीच्या अनुसारून वितरित करण्यात येणारी राज्य हिस्सा रक्कम किती आहे ते सुद्धा इथे दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, हा जी.आर. तुम्ही अगदी व्यवस्थितपणे बघून घ्यायचा आहे। कोणत्या कंपनीला किती रक्कम दिलेली आहे ते सुद्धा दिलेले आहे, ते अगदी सविस्तरपणे तुम्ही इथे बघून घ्या। हा जी.आर. जर का तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती कशी वाटली खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी जी.आर. या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद शेतकरी मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।